नमस्कार, मी हर्षाली. झी 24 तासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेक्षकांनो, आपण बघतोय की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक मराठी चित्रपट येत आहेत आणि अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. आणि त्यासाठीच येत्या 14 जूनला एक चित्रपट रिलीज होतोय, तो म्हणजे संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील. तर हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि याच निमित्ताने या चित्रपटची टीम, या सिनेमाचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, रोहन पाटील आणि सुरेश लहाने आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि या सिनेमाविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तर शिवाजी सर, तुमच्यापासून मी सुरुवात करेन की एकंदरीतच जेव्हा आपण एखादा चित्रपट सुरुवात करतो तेव्हा प्रेक्षकांसमोर काहीतरी आपल्याला मांडायचं असतं. तर या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला काय मांडायचं आहे आणि एकंदरीत याची सुरुवात कशी झाली? याची सुरुवात अशी झाली की माझ्या दुसऱ्या एका चित्रपटात प्रमोशन चालू होतं आणि त्याच दरम्यान आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला आणि आमची संपूर्ण टीम बरोबर होती. आम्ही त्या गोष्टी वाचल्या, ऐकल्या आणि मग जरांगे पाटलांबद्दल आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला की कारण त्यावेळेस ते जास्त फेमस नव्हते. त्यांचा संघर्ष तो आत्ताचा नाही, संघर्ष खूप जुना आहे, पण त्यांच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तर ते अतिशय गरीब घराण्यातले आहेत, त्यांना राजकीय, आर्थिक किंवा बाकीचं कुठलंही पाठबळ नाही, ह्या कोणत्याही गोष्टी नसताना तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या जिद्दीवरती सगळ्या गोष्टी ते केलेत आणि त्यांनी स्वतःची जमीन असेल, घर असेल विकून, घाण ठेवून समाजासाठी सर्व गोष्टी करत आल्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एवढ्या हे झाल्या, भावल्या की म्हणलं यांच्यावर चित्रपट बनणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतो की बायोपिक जे आहे एखादा खूप मोठा व्यक्ती असेल किंवा त्याच्या जवळचे कोण असतात त्यांच्यावरती बनवतात, बरोबर, पण बायोपिक अशा व्यक्तीवरती बनली पाहिजे मी म्हणाल की ज्यांच्यापासून समाजाला आदर्श घेता येईल. आणि ही फिल्म पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटणार आहे की पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटणार आहे. हारलेला पण असेल किंवा मी तर म्हणाल एखादा त्याचं कोणतंही लाईफ असेल, शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल, घरगुती असेल, हा चित्रपट पाहिल्यानंतर तो हारणार नाही, जोमाने कामाला लागेल नक्कीच. त्यासाठी आम्ही ठरवलं, पूर्ण टीमने ठरवलं त्यांच्यावर चित्रपट बनणं गरजेचं आहे आणि केली जोरात सुरुवात त्याची. अगदीच. रोहनजी, सगळ्यात आधी मी तुम्हाला तुमच्या गेटअप विषयी विचारेन. हा गेटअप करायला तुम्हाला किती वेळ लागतो आणि सुरुवात आपण याच्यापासून करूया, त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या भूमिकेविषयी विचारेन. प्रथमतः जी 24 तासच्या माध्यमातून माझे महाराष्ट्राच्या जनतेला माझा मानात जय शिवराय. माझं नाव रोहन पाटील, तसा मी मूळचा अभिनेताच आहे. जी 24 तासच्या ह्याच जागेवर मी ह्याच्यापूर्वी 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्याच्यामुळं जी 24 तासमध्ये आल्यानंतर खूप आनंद होतो. मला जी 24 तासच्या सर्व ग्राहकांना सांगायचे की आपण आता प्रथमतः जो आपला प्रश्न होता गेटअप, थोडंसं मला सिनेमाविषयी अगोदर सांगावं लागेल की येणाऱ्या 14 जूनला जो सिनेमा येतोय, ज्या व्यक्तिमत्वाने एकट्याने चालू केलेला तो लढा, माझ्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि तो लढा उभा केलेले आदरणीय मनोज चरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती चित्रपट बनला. त्या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे, आता माझ्याबरोबर उपस्थित असलेले दिग्दर्शक शिवाजी दोलताडे. ह्या सिनेमामध्ये मी त्यांची भूमिका केली. स्वतःला खूप तिथंच भाग्यवान समजतो की एका सर्वसामान्य व्यक्तीने लढा एवढा उभा केलेला मोठा आणि एका सर्वसामान्य व्यक्तीवरती, आजही ते सर्वसामान्यच आहेत, एका साध्या मराठवाड्यातल्या साध्या माणसावरती सिनेमा निघतो आणि त्या सिनेमात त्या व्यक्तिमत्वाची भूमिका मला करण्याची संधी मिळते. इथंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्यापुढं खूप चॅलेंज होते. सगळ्यात महत्त्वाचं होतं गेटअप. मी दिसताना फार वेगळा दिसतो, ह्या गेटअपमध्ये वेगळा दिसतो, हे मला जे 24 तासच्या माध्यमातून राज्याला सांगायचे. पण मला रोज 2.5 तास मेकअपला वेळ लागतो, मेकअप करायला, आणि कमीत कमी 20 मिनटं मेकअप काढायला लागतात. आणि असा प्रकार मी गेल्या 6 महिन्यापासून करतोय. शूटिंग चाललं 1.5 महिना, ते 1.5 महिना रोज मेकअप. प्रमोशन चालले 2 महिन्यापासून, 2 महिने मेकअपमध्ये. म्हणजे मी मेकअपमध्ये एवढा वेळ दिला. जेव्हा जेव्हा प्रमोशन असेल तुम्ही याच गेटअपमध्ये? आता मला माझा लुक ज्यावेळेस मी ह्या गेटअपमधून बाहेर पडतो त्यावेळेस मी जुना मला ओळखूच येत नाही. आता असं वाटायला लागले की मी ह्याच लुकचा आहे. म्हणजे माझंच कन्फ्युजन व्हायला लागले की माझा खरा लुक कोणता आहे, हाय का तोय. त्याच्यामुळे एवढं त्या लुकमध्ये मी झुकून गेलो ना, आणि मला काय होतं माहित नाही, पण ज्यावेळेस मी जरांगे पाटलांच्या गेटअपमध्ये जातो एक वेगळी एनर्जी येते मला. म्हणजे परवा नागपूरला तर प्रमोशनला गेलो, असा किस्सा झाला. आमची खूप धावपळ चालली होती आणि त्यात अचानक आजारी पडलो आणि दुसऱ्या दिवशी तर नागपूरचा दौरा होता आमचा. सकाळी बळच डेअरिंग करून मी उठलो, मेकअप केला, ते कॉस्ट्युम घातलं आणि काय झालं माहित नाही, वेगळीच एनर्जी आली. दिवसभर प्रमोशन केलं, माझं दुखणंच राहिलं. म्हणजे एक ताकद त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या विचारामध्ये आहे. ज्यावेळेस आपण त्यांना जोपासतो त्यावेळेस एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी. त्याच्यामुळे सुरुवात जो आपला प्रश्न होता की मला 2.5 ते 3 तास मेकअपला लागतात, मेकअप काढायला अर्धा तास लागतो, पण शेवटी मेकअप येतो. त्या मेकअपचा
शरीराला खूप म्हणजे वेगवेगळे त्रास होतात, पण मी एवढं सहन केलं. पण स्वतःला खूप भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाची मला भूमिका करण्याची संधी मिळाली आणि मी भूमिका एवढी सुंदर पार पाडली की मी खूप ठिकाणी सांगितलं, ज्यावेळेस लोक पडद्यावर सिनेमा बघतील त्यावेळेस असं वाटेल की मनोज जरांगे पाटीलच ऍक्टिंग करतात ते काय. एवढा सुंदर प्रयत्न केला. पण याचा अभ्यास, कारण बूम घेऊ नको, तुझ्या लेपल आहे ते पास कर. चालेल, ओके ओके. तर यासाठी नेमका अभ्यास कशा पद्धतीने तुम्ही केला? मी ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस आंतरवली सराटीमध्ये आम्ही गेलो. डिरेक्टर होते, निर्माते होते आणि मी स्वतः. आम्ही फक्त जरांगे पाटलांना भेटायला म्हणून गेलतो, जसं लोक भेटायला यायची आणि जाणून घ्यायची. कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही लोकांनी असं वातावरण तयार केलं की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटील मोठे झाले आणि हेच आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की जरांगे पाटील आता उपोषणाला बसले असतील, लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील मोठे झाले. हे आम्हाला तिथपर्यंत जाऊस तर असंच वाटलं होतं. पण ज्यावेळेस ॲक्च्युली त्या स्टेजवर पोहोचलो, जरांगे पाटलांना भेटलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून काय आम्ही माहिती जाणून घेतली, त्यावेळेस आम्हाला असं समजलं की हा लढा आत्ता 2 महिन्यापूर्वीचा नाही, 20 वर्षापासून जरांगे पाटील संघर्ष करत आहेत. पण हा लाठीचार्ज झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. लाठीचार्ज समाजावर व्हायला नको होता, तो समाजावर झालेला एक अन्यायच आहे. पण जरांगे पाटलांचा पूर्वीचा संघर्ष एवढा महाभयंकर आहे आणि आम्हाला संघर्षावरती काम करायला आवडतं. कारण संघर्षामध्ये एक वेगळी ताकद असते आणि संघर्षातून पुढे येणारा माणूस हा यशस्वीच असतो. कारण आम्ही स्वतः, आमचे दिग्दर्शक असतील, निर्माते असेल आणि आम्ही संघर्षातून येतोय आणि संघर्षातून आम्ही पुढे चाललोय. त्याच्यामुळे संघर्षाची किंमत आम्हाला माहिती. त्याच्यामुळे एक संघर्ष योद्धा एका संघर्ष योद्ध्याची कहाणी खूप चांगली मांडू शकतो. अगदीच त्याच्यासारखी तळमळ कोणालाच नसते. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की जरांगे पाटलांचा लढा, जरांगे पाटलांचा संघर्ष हा पडद्यावर आला पाहिजे, घरात गेला पाहिजे. आपण इथपर्यंत मान्य करू, पण काही लोक असं म्हणत असतील की आम्ही जरांगे पाटलांना जाणून घेतलंय किंवा संघर्ष आम्ही पुस्तकातून वाचू त्यांचा किंवा मीडियातून बघू. पण आपल्या येणाऱ्या 200 वर्षाच्या पिढीला सुद्धा मनोज जरांगे पाटील कळले पाहिजे किंवा आपल्या समाजामध्ये कोणतरी व्यक्तिमत्व होतं लढवय्य की समाजासाठी एवढं झुकून दिलं. आणि हे व्यक्तिमत्व जर अजरामर ठेवायचं काम कोण करेल तर फक्त सिनेमाच करेल. अगदीच. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं सिनेमा बनवावा. ही सगळी संकल्पना आदरणीय जरांगे पाटलांना आम्ही सांगितली आणि सांगितल्यानंतर जरांगे पाटील म्हणले मी तुम्हाला एका अटीवरती परमिशन देतो, माझी आठ दुसरी काहीच नसेल, मी म्हणणार नाही मला 10% द्या किंवा मला 50 लाख द्या, माझा 1% सुद्धा स्वार्थ नसेल. पण ते म्हटले माझी एक आट आहे. म्हटलं बोला. माझा सिनेमा तुम्ही असा बनवा की महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी माझा सिनेमा बघितला पाहिजे. ही त्यांची आट होती. ह्याच्यावरून आमच्या लक्षात आलं की जरांगे पाटील हे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठी काम करतात आणि म्हणून आम्ही सिनेमाचं नावच ठेवलं संघर्ष योद्धा. कारण प्रत्येक जातीमध्ये जन्माला आलेला योद्धा त्याच्या वाटेला संघर्ष असतो, पण तो संघर्ष कोणासारखा करावा, तो आदरणीय जरांगे पाटलांसारखा करावा. हे सिनेमातून आम्हाला राज्याला दाखवून द्यायचे. त्याच्यामुळे हा सिनेमा प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी खिटून जाईल अशा पद्धतीने बनवलाय. अगदीच अगदीच. शिवाजी सर, आता मी तुम्हाला विचारेन की एक ॲज अ दिग्दर्शक म्हणून जेव्हा तुम्ही कास्टिंग करत होता सगळ्यांचं, तेव्हा नेमकं कोणते मुद्दे तुम्ही विचारात घेतले आणि एकंदरीत या सिनेमामध्ये आणखीन कोण कोण कॅरेक्टर आहेत आणि त्यांच्याकडे कशा पद्धतीचे रोल आहेत, त्यांचं कसं काम होतं याविषयी थोडं सांगाल? कारण म्हणजे चित्रपटाचं ज्यावेळेस आम्ही घोषणा केली, ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस सर्व टीम आनंदात होती. पण त्याच्यानंतर जसं विचार करत गेलो सगळ्या गोष्टीबद्दल, ते खूप आव्हान वाटायला लागलं आणि म्हणलं आता हे शिवधनुष्य पेलायचं आपल्याला. मग सुरुवात झाली स्क्रिप्टपासून झाली. स्क्रिप्ट झाल्यानंतर कास्टिंग, कारण आमची रिलीज डेट आम्ही ऑलरेडी म्हणजे स्क्रिप्ट नसतानाही अनाऊन्स केली ती. जरांगे पाटलांकडे गेलो आणि त्यावेळेस आम्ही रिलीज डेट अनाऊन्स केली. त्यावेळेस स्क्रिप्टही आमच्याकडे नव्हती. मग स्क्रिप्ट झाल्यानंतर शूटिंगची डेट जी काढली होती ती जवळ आली होती. मग त्यानुसार कास्टिंग करणं किंवा त्यानुसार लोकेशन्स असतील, ह्या सर्व गोष्टी आम्हाला निवडायच्या होत्या. तर वेळ कमी होता आणि प्रमोशनलाही त्या कलाकारांनी वेळ दिला पाहिजे. स्वतःसाठी वेळ देऊन त्यांनी जो कोणी असेल दुसरा कोणी घेऊ आम्ही, त्यांनी स्वतःलाही तेवढं मेंटेन ठेवणं गरजेचं होतं. तर मग रोहन पाटीलला आम्ही बोललो की असं असं आहे पण वजन कमी करावं लागेल. तर रोहनचा पहिला शब्द होता की किती कमी करावं लागेल? आजपासून करतो. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा पण कमी करायचं होतं त्यांना? खूप खूप कमी केले आहे, त्याच्यापेक्षा कमी केलं आहे. जवळपास रोहनने माझ्या मते 14 ते 16 किलो वजन कमी केलेलं असं 1.5 महिन्यामध्ये. म्हणजे एवढं सोपं असतं वजन कमी करणं? जो करतो त्यालाच कळत. कारण मी जवळपास 2 महिने शूटिंग, ज्यावेळेस सिनेमा ठरला 2 महिने मी संध्याकाळी फक्त 1 चपाती खायचो. जवळजवळ 60 ते 62 दिवस
फक्त आणि फक्त संध्याकाळी एक चपाती खाल्ली, फक्त झोप लागावी म्हणून. ती पण खायची मानसिकता ठेवली नव्हती, कारण डोक्यामध्ये पूर्ण पण त्यामुळे चक्कर येणं वगैरे असं खूप काही त्रास झाला मला. त्या गोष्टीचा त्रास आजही होतो, आजही अशक्तपणा आहे. पण डोक्यात एकच होतं की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीची भूमिका करतोय, राज्याच्या पुढे परफेक्टच गेली पाहिजे. आणि राज्याला अपेक्षा होत्या की जरांगे पाटीलच बघावे. त्याच्यामुळे मला सगळ्यात मोठं टार्गेट होतं वजन कमी करायचं. माझं वजन 2च महिन्यात जवळजवळ 13 ते 14 किलो कमी झालं. पण एवढं सोसलं की एक चपाती फक्त संध्याकाळी खायचो, दिवसभर बिलकुल काहीच नाही. फार मोठं टार्गेट होतं. पण मी दुसरा एक प्रश्न होता माझ्यापुढे की बोलीभाषा. मी अहमदनगर परिसरातला आहे. जरांगे पाटील मराठवाड्यातले पडतात. मी त्याच पिरियडमध्ये जरांगे पाटलांच्या बरोबर राहिलो. ते कसं बोलतात, कसं चालतात, किंवा त्यांची हातवारी करायची जी स्टाईल आहे, आणि काही त्यांचे शब्द आहेत, म्या, म, आपलं, तुपलं, हे जे मराठवाड्यातले काही ठराविक शब्द आहेत आणि त्यांच्या तोंडून ते सतत पुढे येतात. ते शब्द कॉपी करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या सवयी कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि एवढा सुंदर अभिनय केला आहे. मी माझंच कौतुक करणार नाही, पण ज्या कमेंट मी गाण्याला वाचतोय किंवा ट्रेलरला वाचतोय याच्यावरून असं वाटतं की आपण अभिनय करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि ह्या गोष्टी जरांगे पाटलांना आम्ही वेळोवेळी विचारात घेतल्या. सगळ्या गोष्टी स्क्रिप्टपासून असेल, लोकेशनपासून असेल, कारण ह्या सिनेमाची लोकेशनसुद्धा एवढी सगळी परफेक्ट आहेत, कारण सगळी खरी लोकेशन वापरली. स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशा बायोग्राफीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आणि बायोग्राफी तर भेटलीच, पण त्या बायोग्राफीमध्ये जरांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये जी लोकेशन आली, त्यांनी पूर्वीच्या 20 वर्षामध्ये कुठं उपोषण केलं किंवा कुठं आंदोलन केलं, किंवा त्यांचं घर स्वतःचं खरं वापरलं, किंवा सध्याचं आपण चित्र पाहतो आंतरवली सराटी, जे आंतरवली सराटी जगात गेलं, त्या आंतरवली सराटीच्या स्टेजवर जरांगे पाटलांना राज्यातले नाही देशातले खूप VIP भेटायला आले. आपण सगळ्यांनी बघितलं मीडियाच्या माध्यमातून. पण ते जरांगे पाटलांच्या बाजूला बसले, त्यांच्याबरोबर बाजूला बसून गप्पा मारल्या. पण जरांगे पाटलांच्या आसनावरती जर त्यांच्यानंतर बसण्याचा मान कुणाला मिळाला असेल तर तो मला मिळाला. स्वतःला तिथं खूप भाग्यवान समजतो, कारण लोकांनी ती जागा, म्हणजे माझ्यासहित सगळ्यांनी, आम्ही एक दैवी जागा ती समजतो. आम्ही त्या जागेवर गेल्यावर दर्शन घेतो त्या जागेचं, आणि त्या जागेवर आम्हाला तिथं बसण्याची संधी मिळाली ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि एका सर्वसामान्य माणसावरती सिनेमा बनतो ह्याच्यासारखा आपण बघितलं. आतापर्यंत बायोग्राफी आल्या, आपणही बघितलं असेल, खूप मोठ्या लोकांवरती आल्या आणि त्या खूप वेळेनंतर आल्या. पण कदाचित भारतातली माझ्या माहितीनुसार अशी पहिली बायोग्राफी की एवढ्या क्विक येणारी आणि खऱ्या लोकेशनमध्ये शूटिंग केलेली. त्याच्यामुळे स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि सिनेमा खूप सुंदर झाला आहे. म्हणजे मी तर सगळीकडे सांगितलं की मराठा समाज या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे, पण राज्यातला उर्वरित समाजसुद्धा ज्यावेळेस सिनेमा रिलीज होईल त्यावेळेस दुसरा समाजसुद्धा सिनेमाला डोक्यावर घेणार आहे. आज काही लोक म्हणत असतील की जरांगे पाटलांवरती सिनेमा आहे, फक्त मराठा समाज बघेल किंवा मराठा समाजाला आवडत असेल अशा पद्धतीने केला आहे, पण राज्यातल्या सगळ्या समाजाला आवडेल असा सिनेमा केला आहे. तेच तर रोहनचं कास्टिंग झालं. त्याच्यानंतर मग पुढं आम्हाला त्यांच्या वडिलांचं असेल, मिसेसचं असेल, मुलांचं असेल, मित्रमंडळ असेल, हे सगळं चॅलेंज होतं. दिवस खूप कमी होते. तर आम्ही वडिलांच्या भूमिकेसाठी मोहन जोशींना घेतलं. मित्र म्हणून सागर करंडे आहेत, संदीप पाठक आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळे म्हणून मुलगा आहे, तो मुलगा घेतला. आणि त्याचबरोबर सोमनाथ अवघडे, म्हणजे ज्याला जबा म्हणून लोक ओळखतात, तो आहे. अरबाज शेख आहे, किशोर चौगले आहेत, संजय कुलकर्णी आहेत, विजय मिश्रा आहेत. असे बरेचसे कलाकार आहेत, चांगले चांगले कलाकार आहेत. आणि त्यांच्याकडून तुम्ही कॅरेक्टर काढून घेतलं. हो, आणि त्यांनाही म्हणजे एक कंडिशन तर असं होतं की मार्केटमधले चांगले चांगले कलाकार स्वतःहून फोन करत होते. काही मला फोन करायचे, काही आमचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांना फोन करायचे की, कारण याच्या आधी माझे काही चित्रपट झालेले आहेत त्यामुळे कॉन्टॅक्ट आहे चांगलं, तर फोन करायचे की सर आम्हाला चित्रपट भूमिका भेटेल का, चांगले चांगले कलाकार. म्हणजे त्यांनाही हा विषय किंवा जरांगे पाटलांबद्दल आपुलकी होती, त्याच्यातून जाणवते. आणि कलाकारांनी पण खूप कॉपरेट केलं, सर्वांनी खूप कॉपरेट केलं. आणि मोहन जोशी तर ज्यावेळेस त्यांना मी बोललो की तुम्हाला असं हे चित्रपटात काम करायचं आहे, तर त्यांचं खरं कंडिशन तर असं होतं की त्यांना 1.5-2 महिन्यापूर्वी पॅरालाइजचा अटॅक आला. त्यांना जास्त चालणं फिरणं किंवा बाकीच्या गोष्टी, त्यांना बोलणं पण थोडं हे होत होतं. मी त्यांना सांगितलं की असं आहे आणि मी सिनेमा करतोय म्हणून जरांगे पाटलांवरती, त्यांच्या वडिलांची भूमिका तुम्हीच करावी. पहिल्या शब्दाला ते बोलले, शूटिंगची तारीख काय, मला ती भूमिका करायची, शूटिंगची तारीख काय, डायरेक्ट असं बोलले. आणि त्यांनी भूमिका खूप चांगली केली, लोकांना आवडते. ते ट्रेलरमधून वगैरे सॉंग्समधून त्यांची भूमिकेचंही लोक कौतुक करतात. आणि सर जेव्हा हा ट्रेलर पाहिला मी, तेव्हा एकंदरीतच मनोज जरांगेंचा सुरुवातीपासूनचा प्रवास पूर्णपणे डोळ्यासमोर उभा राहिला. तर जेव्हा तुम्ही शूट करत होता तेव्हा ते लोकेशन्स वगैरे एक्झॅक्टली कुठे शूट केलं आणि साधारण किती दिवस लागले, काही सांगू शकाल त्याबद्दल? याचं चित्रीकरण आम्ही आंतरवली सराटी
आणि आजूबाजूचा जो काही परिसर आहे की ज्याच्यामध्ये स्वतः जरांगे पाटील राहिले फिरले किंवा त्यांनी आंदोलन उपोषण केले असतील ती सर्व लोकेशन आम्ही रिअल घेतलेले आहेत. बायोपिक जर म्हटलं तर लोक काय करतात की शेट उभा करतात, दुसऱ्या एखाद्या घरात शूटिंग करतात. आपण तसं केलेलं नाही. याच्यामध्ये जरांगे पाटलांचं ओरिजिनल घर दाखवलेलं आहे की लोकांनाही समजलं पाहिजे की किती साध्या घरातून एवढा माणूस एवढ्या लेवलला पोहोचू शकतो. इतका सिंपल माणूस. ते घर पाहिल्यानंतर पण लोकांमध्ये हे झाले पाहिजे, एनर्जी निर्माण झाली पाहिजे. कारण काही नसताना पण आपण काहीतरी करू शकतो. फक्त काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे. ते त्यांचं घर पूर्ण आपण ओरिजिनल वापरले. उपोषण स्थळ असेल किंवा बाकीची काही जी लोकेशन आहेत ते सर्व आपण रिअल वापरले आहेत. आणि ज्या बायोपिक बनतात दुसऱ्या त्या 200 वर्षे 500 वर्षे 400 वर्षापूर्वीच्या असतात. त्यामुळे ते लोकेशन वेगळी दाखवली किंवा काल्पनिक दाखवली तर ते चालून जातं. जरांगे पाटलांचा विषय आत्ता आहे की जरांगे पाटील आत्ता करंटली म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त की महाराष्ट्रातच नाही भारतात ही रेकॉर्ड ब्रेक सगळ्या गोष्टी करणारे जरांगे पाटील आहेत. त्यांना लहान मुलापासून ते वयस्कर सर्वजण ओळखतात. मग त्या गोष्टी रिअल दाखवणं गरजेचं होतं. बरोबर. त्यामुळे लोकेशन हे आम्ही ते रिअलच घेतले सगळे. आणि रिअल गोष्टी दाखवण्यासाठी मुळात कोणतीही फिल्म करताना त्या कॅरेक्टरच्या तळापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. त्याचा पूर्ण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि बरेच वेळेला आपल्या ते त्या ठिकाणी जाऊनच त्याचा अभ्यास करणं शक्य होतं. तर जरांगे त्यांना तुम्ही भेटलेला आहातच, पण त्यांना भेटल्यानंतर कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी कशा पद्धतीने मदत झाली किंवा त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? तुम्ही कुठे भेटला, त्या प्रोसेसमध्ये काय काय झालं? नाही, भेटल्यानंतर खूप मदत झाली. आम्ही जरांगे पाटलांना सुरुवातीला भेटलो. त्याच्यानंतर आमची भेट होत गेली. रोहननाही सांगितलं होतं की अशा अशा गोष्टी आहेत. रोहनही त्यांच्या संपर्कात राहायचा. भरपूर वेळेस तो जायचा. पाटील बोलतात कसे, चालतात कसे किंवा त्यांची स्टाईल कशी, बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्या रोहन फॉलो करायला लागला, आम्हाला करून दाखवायला लागला. मग आम्ही पाटलांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांचे वडील, मिसेस, मुलं वगैरे होते. मग ते पाहिल्यानंतर ते लक्षात आलं की नाही आपल्याला या पद्धतीने दाखवणं गरजेचं आहे. मग आम्ही त्यांनाही विचारायचो की तुम्ही बोलता कसं. त्या साईडचं थोडी लँग्वेज थोडी वेगळी पडते. बोलणं असेल, राहणं असेल, सर्व गोष्टी आम्ही त्यांना विचारल्या. शूटिंगच्या वेळेस तर शूटिंग चालू असताना आपली हिरोईन जी आहे ती हिरोईन बाहेर भाकरी करते आणि जरांगे पाटलांची मिसेस आतून सांगते त्यांना खिडकीतून की मी असा पदर घेते, मी अशी बसते, मी अशा पद्धतीने करते. म्हणजे इतकं ही भारतातली पहिली, मी तर भारतातली नाही जगातली पहिली गोष्ट असेल की रिअल आणि रीलमधले समोरासमोर ते सांगतात. ते झालं. परत पाटलांचे वडील असतील ते मोहन जोशींना सांगायचे माझा फेटा असा असतो, झोपताना मी फेटा कुठे ठेवतो, त्या पद्धतीने जे उठल्यावरती कसा उठतो, या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. आणि एक सीन तर त्यांचा मुलांचा होता. त्यांची लहान मुलगी आहे, ती आली आणि मला म्हणली सर मी असा ड्रेस घालत नाही. काय मी असा कधी ड्रेस घातला नाही म्हणजे. अच्छा. मग आम्ही काय केलं, तिला विचारलं कशा पद्धती ड्रेस घालते काय. आधी विचारलेलं होतं पण एक ड्रेस तो आमच्या कॉस्ट्युमवाल्याने आणला. म्हणलं ओके परफेक्ट आहे. मग असं केलं आम्ही. तिला म्हटलं असं कर तुझा ड्रेस दे, कारण ती सेम एजच्या होत्या. तुझा ड्रेस आणि तिचे जे ड्रेस आहेत तिचे ओरिजिनल ड्रेस आम्ही वापरले. ओके. जेवढे सीन्स होते त्या मुलीचे सगळे ओरिजिनल वापरले. ह्या गोष्टी त्या झाल्या. रिअल लहान मुलांकडून हे काढून घेणं म्हणजे मोठा टास्क आहे. हो, खूप खूप. कधी कधी शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालायचं. उशिरापर्यंत चालल्यानंतर आणि डेली आमचं कंडिशन असं होतं की सकाळी साधारणतः 5 वाजता उठणे, बाकीची टीम झोपायची साधारणतः 12-1 वाजता. मला 2:30 तरी हमखास वाजायच्या आणि 5 वाजता रेडी राहणं म्हणजे 4:30ला उठणे. हे डेली सगळ्या अशा गोष्टी होत्या. कारण शूटिंग कारण आम्ही रिलीज डेट अनाऊन्स केली होती, त्यानुसार शूटिंगचं एक आम्हाला टार्गेट होतं. तर साधारणतः 42 दिवस गेले शूटिंगला मला. आणि बाकीच्या काही ज्या गोष्टी आम्ही शूटिंग केल्या बाकीच्या क्राऊडचे किंवा हे, तर त्यासाठी एक 10-12 दिवस वेगळेच गेले तिथे. सुरेश सर, तुम्ही जरांगे पाटील यांचे खूप खास आहात. एकंदरीतच आज त्यांच्यावर सिनेमा येतोय, तुम्हाला कसं वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया यावर? जुन्या गोष्टी आठवल्यासारख्या वाटतात. हां. पाटलासोबत पहिले फिरायचो, तसं आता रोहन पाटलासोबत फिरतोय. आणि काही जीवनात गोष्टी घडलेल्या आहेत ते बायोग्राफीमधून हे घडवायला लागले. त्यामुळं जुन्या गोष्टी आठवायला लागल्यात, याच्यात चांगला आनंद वाटतो. ओके.
तर आता जेव्हा रोहन सरांकडून हे जरांगे पाटील यांचं कॅरेक्टर यांचा पूर्ण स्टडी तुम्हाला आधी करावा लागला असेल, मग तो तुमच्यापासून यांच्यापर्यंत गेला असेल, तर त्यावेळी तुम्हाला कोणते चॅलेंजेस किंवा अशी कोणती आव्हानं आली ज्याचा उल्लेख तुम्ही आता करू शकाल? आव्हानं खूप होती, कारण सध्या करंटली हा सब्जेक्ट होता. पहिलं आव्हान असं होतं की रोहनची तब्येत थोडी जास्त होती, ती कमी करणं. रोहनचं चालणं असेल, बोलणं असेल, हातवारे असतील, या सर्व गोष्टी ऑब्झर्व करणं आणि त्यानुसारच ते करणं. म्हणजे फक्त आपण एक सिनेमा करतोय आणि जरांगे पाटलांच्या लुकमध्ये रोहन पाटील आहेत आणि चला शूटिंग करू, हे आम्ही डोक्यात नाही ठेवलं कधी. कारण ते इतक्या बारीक साऱ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला की जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषण स्थळी असताना थकल्यानंतर झोपायचे कसे, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे, किंवा त्यांना कोण लोक भेटायला आल्यानंतर त्यांना ते कशा पद्धतीने भेटायचे, इतक्या बारीक सारीक गोष्टीचा आम्ही स्टडी करायचो. वेळ मिळाला की आम्ही तिथे जाऊन थांबायचो. कधी कधी पाटलांबरोबर फिरायचो आम्ही, त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. आणि माझ्यापेक्षा जास्त तर रोहन पाटीलच पाटलांबरोबर राहिले, फिरले, कारण त्यांना ती भूमिका करायची होती, त्यामुळे ती गरजेची गोष्ट होती. रोहन सर, तुम्हाला काय वाटतंय या म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होतील किंवा त्यामुळे इतर समाज काही दुखवला जाईल किंवा त्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते का? प्रथमतः मी आपल्याला सांगितलं होतं की हा सिनेमा बनवताना एकाच अटीवर आम्हाला परवानगी दिली की माझा सिनेमा तुम्ही बनवताय, एकतर माझ्यावर सिनेमा करायची आवश्यकता नाही, असं जरांगे पाटलांचं म्हणणं आलं. तर का? त्याचंही उत्तर सांगतो की मला मोठं व्हायचं किंवा प्रसिद्धीत होतात यायचं हा माझा स्वार्थ नाही, किंवा मला आर्थिकने मोठं व्हायचं, प्रसिद्धीने मोठं व्हायचं, हे जरांगे पाटलांचं स्वप्न नाही, हे प्रथमतः सांगतो. तरीसुद्धा आम्ही जरांगे पाटलांना सांगितलं की तुमचा संघर्ष पुढे आणायचा आहे. त्या गोष्टीवर जरांगे पाटील म्हणले मी तुम्हाला चित्रपट बनवायला परवानगी देतो, पण चित्रपट माझा असा बनवा की राज्यातला कोणत्याच जातीतला माणूस दुखावला नाही पाहिजे, प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला माझ्या सिनेमामुळे काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. आणि मी चॅलेंज देऊन आपल्याकडे खात्रीपूर्वक सांगतो की हा सिनेमा कोणत्याही जातीतला माणूस बघेल, ज्यावेळेस बघेल जाऊन 14 जून नंतर थिएटरमध्ये, त्यावेळेस प्रत्येक जातीतल्या व्यक्तीची आपण बाईट जरी घेतली तरी त्याचं उत्तर एकच असेल की ह्या सिनेमातून मी काहीतरी शिकलो आणि मला 2.5 तास सिनेमा बघून माझा वेळ वायाला नाही गेला, हे प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीचा रिप्लाय असेल. सिनेमा एवढा सुंदर बनवला आहे की प्रत्येक ठिकाणी मी सांगितलं की मराठा समाज जिथं गेला तिथं इतिहास केला. त्याच्यामुळं जरांगे पाटलांचं नाव हे सभा घेण्यामध्ये भारत देशामध्ये 1 नंबरला गेलं, गर्दी गोळा करण्यामध्ये. त्याच जरांगे पाटलांचं नाव आता सिनेसृष्टीमध्ये आले आणि मला मराठा समाजावर खात्री की जरांगे पाटलांचं नाव हे सिनेसृष्टीमध्ये सुद्धा मराठा समाज 1 नंबरला नेल्याशिवाय राहणार नाही. पण मला उर्वरित समाजाला सांगायचं की त्यांना सुद्धा सिनेमा आवडेल आणि जेवढा वाटा मराठा समाजाचा असेल सिनेमा उंचीवर नेण्यामध्ये, तेवढाच वाटा दुसऱ्या समाजाचा पण असेल. कारण मी का खात्रीपूर्वक सांगतोय, मी स्क्रिप्ट वाचली सिनेमाची, मी अभिनय केलाय, त्याच्यामुळे मला माहिती आहे की सिनेमातून कुणाचं मन दुखणार नाही, उलट लोक आनंदी होतील की जरांगे पाटील आपल्याविषयी सुद्धा खूप चांगलेत, हे ह्या सिनेमातून कळेल. कारण काही लोक जे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात, मला त्यांना सुद्धा सांगायचे की तुम्ही सुद्धा सिनेमा बघा, त्यांचं मन सुद्धा पॉझिटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा सुंदर सिनेमा केलाय आणि एक अशी खरी गोष्ट पुढे येणं किंवा राज्याला कळणं हे खूप गरजेचं आहे, म्हणून आम्ही सिनेमा बनवला. कारण आपण समाजामध्ये पाहतो, तुम्ही असाल, मी असेल किंवा सगळी लोक असतील, हे स्वतःसाठी संघर्ष करतात. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये करता, मी माझ्यासाठी करतो. पण आपल्या समाजामध्ये एक जरांगे पाटलांसारखा कोहिनूर हिरा होता, ते व्यक्तिमत्व समाजासाठी संघर्ष करत होतं, स्वतःचं घर जाळून. आणि अशा व्यक्तीचा संघर्ष पडद्यावर आला पाहिजे, लोकांना दिसला पाहिजे, ह्या हेतूने सिनेमा बनवला. सिनेमा बनवत असताना सिनेमाच्या वाट्याला सुद्धा संघर्ष आला. तो कसा आला मी आपल्याला सांगतो की हा सिनेमा 26 एप्रिलला रिलीज होणार होता. कदाचित जी 24 तासला पूर्वी इंटरव्ह्यू नसता झाला, कारण आमचा सिनेमा 3 दिवस रिलीजला आला. आम्ही ग्राउंडलाच फिरत होतो प्रमोशनला. 1 एप्रिल ते 20 एप्रिल आम्ही प्रमोशनला फिरत होतो. 20 तारखेला सेन्सॉरचं सर्टिफिकेट आम्हाला भेटणार होतं. तर 20 तारखेला आम्हाला सांगण्यात आलं की हा सिनेमा इलेक्शनमध्ये रिलीज करता येणार नाही, तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर सिनेमा प्रदर्शन करण्यासाठी आम्ही परवानगी पत्र देऊ. त्याच्यामुळे ह्या सिनेमाच्या वाट्याला सुद्धा संघर्ष आला, सिनेमा सुद्धा पुढे ढकलायला सांगितला. त्याच्यामुळे आम्ही त्या संघर्षाचं स्वागत करून, तो एक अन्यायच म्हणतो, त्या अन्यायाचं स्वागत करून आम्ही पुन्हा लढलो. आणि अगदी आता 14 जून म्हणजे 2-3 दिवसावरती सिनेमा आलाय. आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आमचा सिनेमा सेन्सॉरने पुढे ढकलायला सांगितला, त्यावेळेस मीडियातून मी एकच सांगितलं होतं की जी गोष्ट दाबली जाते ती ज्यावेळेस बाहेर येते त्याच्या डबल ताकदीने उफाळून निघते. त्याच्यामुळं सिनेमा दाबला होता का दाबला होता मला माहीत नाही, पण ज्यावेळेस आता हा 14 जूनला सिनेमा येईल त्यावेळेस तो इतका डबल ताकदीने उफाळून निघेल की
राज्यामध्ये एकही थिएटर खाली राहणार नाही, कमीत कमी 2 महिने तरी. 2 महिने तरी हा सिनेमा राज्यभर हाऊसफुल राहील. आणि आम्ही ह्याचा अनुभव कसा घेतला, आम्ही गेल्या महिन्यापासून पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्यावर प्रमोशनला असताना आम्हाला असा विचारही केला नव्हता की आम्हाला अशा पद्धतीने रिस्पॉन्स भेटेल. आम्हाला दर 10 किलोमीटरला अडवलं जायचं, आमचा सत्कार केला जायचा, हलग्या वाजवून डीजे लावून आमचं स्वागत केलं जायचं. 2-2, 5-5 हजार लोक स्वागताला असायची प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये. हा प्रकार सिनेसृष्टीमध्ये कदाचित पहिल्यांदा असं होतोय की एखादा सिनेमा येतो आणि त्याच्या प्रमोशनसाठी त्याचं प्रमोशन समाज हातात घेतो. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला 5-5, 10-10 हजार लोक भेटली आणि त्यांनी आमचं स्वागत केलं किंवा तिथं तालुक्यात आम्हाला फिरवलं. हा जो प्रमोशनचा प्रकार आहे हा कदाचित पहिल्यांदा असं होतं. मध्यंतरीच्या कालखंडात प्रमोशनला आम्ही फिरत असताना साताऱ्यामध्ये एका व्यक्तीने समाजाच्या 10,000 लोकांची सभा घेतली. आपण सभा आत्तापर्यंत बघितल्या मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा ग्राउंडला, ही सभा नेत्यासाठी झाली. पण इतिहासात पहिल्यांदा असं झालं की एक सभा तयार होते आणि ते सभा फक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केली जाते 10,000 लोकांची. हे पहिल्यांदा होते, कारण हा सिनेमा आता समाजाने हातामध्ये घेतला. त्याच्यामुळं सिनेमा एवढा उंचीवर जाणार आहे की ह्या सिनेमाला आता कोणीच अडू शकत नाही. त्याच्यामुळे मला जी 24 तासच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या समाजाला विनंती करायची की येणाऱ्या 14 जूनला आपण आपल्या परिवारासह हा सिनेमा जाऊन बघा. कारण आपण पाहिलं की जरांगे पाटलांना आपण जरी बघितलेलं असेल तरी प्रत्येक घरातील पुरुष गेले असतील, आपल्या घरामध्ये वयोवृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत किंवा काही महिला असतील, ह्यांनी जरांगे पाटलांना बघितलेलं नाही किंवा त्यांचा संघर्ष अनुभवलेला नाही. त्यांना सुद्धा पुरेपूर जरांगे पाटील जर बघायचे असले तर हा सिनेमा बघावा लागेल. जरांगे पाटलांचा संघर्ष आपण ऐकतो की जरांगे पाटलांनी 7 एकर जमीन विकली, कोण म्हणतं 3 एकर विकली किंवा कोण म्हणतं जरांगे पाटलांकडे ही गाडी होती ती विकली. असे जे कन्फ्युजन होणारे जे प्रश्न आहेत ते सगळे ह्यातून क्लिअर होतील. पुरेपूर जरांगे पाटलांचा संघर्ष A to Z जर कुणाला बघायचं असेल तर येणाऱ्या 14 जूनला संघर्ष योद्धा हा सिनेमा बघावाच लागेल. आणि मला खात्री की मला राज्यातल्या समाजाला मला विनंती करायची गरज नाही, मला समाजावर खात्री की हा सिनेमा ज्या दिवशी रिलीज होईल तिथून पुढे 2 महिने तरी हाऊसफुल राहील अशी मला खात्री. क्या बात आहे. आणखी एक विचारू सर, लाठीचार्ज कोणी केला हे या सिनेमामधून पुढे येईल? आता ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या क्षणाला मी आपल्याला देणार नाही. राज्यातली जनता खूप हुशार आहे, लोक खूप हुशार झालेत. मला सिनेमा बघा हेच लोकांना सांगायचं. सिनेमा बघितल्यानंतर म्हणजे त्यासाठी सिनेमागृहात यावंच लागेल. तर थँक्यू. तुम्ही या ठिकाणी आला, आमच्याशी गप्पा मारल्या, एवढी चांगली बातचीत केली, त्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, येत्या 14 जूनला हा सिनेमा रिलीज होतोय, तर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला कळालं असेल की या मूवीमध्ये किती इंटरेस्टिंग आणि रिअल गोष्टी आहेत. पूर्ण तळागाळात जाऊन हा सिनेमा बनवलेला आहे. तर हा सिनेमा तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच बघा. कॅमेरामन श्रीनिवाससह हर्षाली.